सर्वात आणखी एक महत्वाची क्रिया म्हणजे आहे जलनेती. आपली नासिका मार्ग जे असतात त्या नासिका मार्गातून जलनेती करायची असते. कळलं ना? सुरुवातीला थंड पाण्याने जलनेती काही लोक करतात, पण ती करायची नाही. कारण का माहिती आहे का? कारण ते पाणी जर नाकात शिल्लक जास्त तर ते पाणी जड असतं आणि ते पाणी जड असल्या कारणाने ते सर्दी आपल्याला होते. ती सर्दी होऊ नये म्हणून आपल्याला पाणी काय करायचं आहे, सुरुवातीला आपण पाणी कोमट करायचं आहे. थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ याच्यासाठी टाकायचं की आपल्या नासिका मार्गामध्ये जे जंतू गेलेले असतात, कळलं की नाही, त्या जंतूमध्ये मीठ काय करतं, जंतुनाशक आहे की नाही, ते मीठ त्या जंतूला काय करतं, मारतं. म्हणून कोमट मीठ मिश्रित पाणी आपण घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि थोडीशी मान काय करायची, तिरपी करायची. ते आपल्या नासिका मार्गामध्ये लावता येईल. बरोबर आहे? नासिका मार्गाला लावल्याच्या नंतर थोडीशी मान तिरपी केलेली आहे आणि तोंड उघडं ठेवलेलं आहे. तोंड उघडं यासाठी की श्वास बंद होऊ नये म्हणून तोंडाने श्वास प्रश्वास चालू आहे आणि दुसऱ्या नासिकाने त्याचं पाणी काय होत आहे ते बाहेर येत आहे. बघा, मान थोडी तिरपी ठेवायची. बाकी काही पाणी आपलं मार्ग बरोबर काढतं, दुसऱ्या नासिकाने ते पाणी बरोबर बाहेर पडतंय. बघा, म्हणजे आता त्यांनी डाव्या नासिकाने केलेलं आहे. डाव्या नासिकाचं आता उजव्या नासिकाने करणार आहेत. सेम तसेच आता उजव्या नासिकेत नागपुडीमध्ये या टोकीच्या पाण्याचं टोक टाकलेलं आहे. बघा, आणि थोडीशी मान तिरपी करून आता उजव्या नासिक तोंड मात्र उघडं ठेवायचं, तोंड बंद करायचं नाही तर गुदमरणार आणि ते पाणी मग मस्तकात जाऊ शकतं आणि मस्तकात गेल्याच्या नंतर सर्दी होणार. आपण सर्दी घालवण्यासाठी करतोय. कळलं की नाही? नासिकामध्ये जर पाणी राहिलं असेल, शिल्लक राहिलं असेल तर आपण काय करायचं आहे, दोन्ही बाजूने नाक काय करायचं आहे, शिंकरायचं आहे. म्हणजे ते कसं आहे ते दाखवतो. बघा, दोन्ही नासिकाने परत शिंकरायचं आहे. हे जर शिल्लक पाणी जर राहिलं असेल तर ते पाणी काय होईल, बाहेर निघून जाईल. तर नाहीतर पाणी शिल्लक राहिलं तर काय होणार आहे, सर्दी होईल की नाही. मग ते शिंकरायचं आहे, नाक व्यवस्थित नाक शिंकरायचं आहे. जोरात जास्त पण नाही करायचं आहे, कारण का नाहीतर ते कानाच्या पडद्यामध्ये पाणी जातं आणि कान चॉकअप होतो. जरा कारण ते निघून जाईल, थोड्या दिवसानंतर निघून जाईल, पण ते काळजी घ्यायची आहे. म्हणजे कुणी करायचं आहे, सगळे करू शकतात. फक्त ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, कळलं की नाही, कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, तर त्या व्यक्तीने 6 महिने करायची नाहीये. 6 महिन्यानंतर तुम्ही ते करू शकता. लक्षात ठेवा.
थोडीशी माहिती देतो कसं. तोंडाने श्वास घ्या. शिंपडून टाका. नाकामध्ये बसवायचं. बरोबर बरोबर येस. तोंडाने श्वास घ्यायचा. नाकाच्या ऐवजी तोंडाने श्वास घ्यायचा. सुरुवातीला इकडे तिकडे हे बघा. हां मस्त. करायचं काहीच नाही. ऑटोमॅटिकली पाणी धार लागते. नवीन पैकी सगळे या. दिशाताई पुढे. सावका काढा काढा. थोडं हे करा. चॉकअप आहे तुमची नली चॉकअप आहे म्हणून तसं होते. हां काढून परत टाकायचं म्हणजे ते हे होणार. चांगलं आलं. सुरुवातीला आपण काही जणांच्या मनामध्ये शंका असते की थंड पाण्याने केली तरी चालते, थंड पाण्याने केली तरी चालते, पण सुरुवातीला थंड पाण्याने करू नका. नंतर तुम्हाला व्यवस्थित जमली की त्याच्यानंतर थंड पाण्याने केली तरी चालेल. कळलं की नाही. पण सुरुवातीला मात्र मीठ टाकून कोमट पाणी करूनच करायची आहे. याच्या लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे सुरुवातीला नाही तर काय होणार आहे, सर्दी नक्कीच होणार. कारण पाण्यामध्ये क्षार असतात की नाही, थंड पाणी असतं ते क्षार असतात, ते जड पाणी असतं आणि गरम
थोडं हलकं होतं की नाही थोडंसं, आणि मग ते पाणी आपल्या नासिकामार्गातून काढायला येतं, काही करताना म्हणून ते कोमट करायचं आहे, कळलं का? आणि कोमट पाणी करून तेरी करायचं तरी काही अर्थ नाही, कारण का आपल्याला शेवटी याच्यातून आपल्याला लाभ मिळवायचे, त्रास घ्यायचा नाही आहे. याच्या लक्षात सगळ्यांचे श्वास मार्ग मोकळे होतात, श्वसन काय होतं चांगल्या प्रकारे होतं, कळलं की नाही? सर्दी, कफ, सायनस, अर्धसूचीसारखे याच्यातून विकार निघून जातात. हे उष्णतेचे विकार आहेत, दृष्टीदोष आहेत, ते निघून जातात. निद्रानाश, रात्रीचे जागरण, डोक्यात वाढलेली उष्णता यांनी आवश्यक करावी. थकवा दूर होतो आणि उत्साह वाढतो.